मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्यानं ही बिनविरोध निवड झाली आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण अबाधित आहे। त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे। प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे। नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे। काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी नक्की यश येईल।